नमस्कार मंडळी. तर मी रिया आपल्या कोकणी रिया ब्लॉग मध्ये पहिल्यांदा तुमचे स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे, सिलेंडरचे प्रॉब्लेम चालू झाले आहेत महायुद्धामुळे. तर आपल्या कोकणी माणसाला कुठलंही युद्ध येत का आपल्याला कसलाही प्रॉब्लेम येत नाही. सिलेंडरचे येत कुठलंही येत. तर कोकणी माणूस कायम सुखी असतो. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे चुलीवरती जेवण. तर चुलीवरती जेवण करायचं व्हिडिओ तर मी प्रत्येक वेळेस करतच असते. तर आज मी करणार आहे कुकर ठेवून चुलीवरती जेवण. तर बघूया काय करते ते. पहिले तर मी कुकरला जेवण लावून घेतली आपल्या राखाडीची, आणि त्याच्यानंतर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे: कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण. आणि बनवणार आहे आज मी सांबार. तर सांबार हे निमित्तच आहे, मला दाखवायचं आहे की आपण कुकर चुलीवर ठेवून जेवण करणार आहोत. तर मला ना लहानपणी खूप प्रश्न पडायचा की चुलीवर कुकर ठेवलं तर शिट्ट्या होतात का. तर मी माझ्या मैत्रिणीला विचारलं होतं, म्हणजे लग्न झाल्यावरती. तर ते म्हणते होतात. मग ती तसं करायची. तर मग म्हटलं बघूया आपण प्रयोग करून. मी आधी पण प्रयोग केला पण व्हिडिओ केला नव्हता. तर म्हटलं व्हिडिओ करूया, आणि म्हटलं की बघूया त्याला व्हिडिओ करून तुम्हाला पण दाखवूया. तर छानपैकी मी असं फोडणी दिलेली आहे, लसूण वगैरे सगळं टाकून. त्यात हिंग टाकते, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर तिखट माझ्या आईने दिलेलं. त्याच्यानंतर सांबार मसाला टाकणार आहे. त्याच्यानंतर मीठ चवीनुसार सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मला पहिलं ना खूप भीती वाटायची की कुकर कसं ठेवायचं, मग काय झालं तर वगैरे. मग मी पहिल्यांदा ट्राय केलं होतं ना, तर खरंच माझ्यासाठी ते कौतुकास्पद गोष्ट होती की ते शिट्ट्या वगैरे होतात. तर अशा प्रकारे मी झाकण फायनली लावलेलं आहे सगळं फोडणीला देऊन. आणि आता बघूया आपल्या शिट्ट्या होतात का थोड्या वेळाने. तर शिट्ट्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता ही शिट्टी होते ते. तर अशा प्रकारे दुसरी पण शिट्टी झालेली आहे. तर जेवण तयार झालेलं आहे, आणि छान असं सांबार मस्तपैकी तयार झालं. तर ऑलरेडी माझं बाकीचं जेवण तयारच होतं सकाळी, तर मग सांबारच करायचं होतं. तर कसा आवडला व्हिडिओ? आवडला तर नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब तर आपल्या चॅनलला नक्कीच करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही असं चुलीवरती कुकर ठेवून जेवण केलंय का. तर चला, तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.